येत्या 10 तारखेला 10 जानेवारी 2021ला पहिली एकादशी ही एकादशी पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशी म्हणजे खूप महत्त्वाची आहे. म्हणजे ज्यांना मूल होत नाही, म्हणजे मेडिकली त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, पण मूल होत नाही त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे काय होतं, आपण आपल्या कुलदेवाची पूजा करत नाही, आपण आपल्या पितरांची सेवा करत नाही, आपल्या कुलदैवतही माहीत नसतो, तेव्हा त्यांना काही ना काही अडचणी असतात किंवा बाहेरची बाधा असते, त्यामुळे मूल होत नाही. आणि मग त्यामुळे खूप त्रास होतो, मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतो. पण डॉक्टरचे तुम्ही भरपूर उपाय करता, पण काहीच तुम्हाला रिझल्ट भेटत नाही. त्यांनी ही सेवा नक्की करावी. 10 तारखेला पुत्रदा एकादशी, त्यापासून तुम्ही सेवा करायला सुरुवात करायची. 41 दिवसाची सेवा आहे, तुम्ही नक्की करा. तिथे खूप छान रिझल्ट भेटतो. फक्त तुम्हाला तुमचे 4-5 दिवस जे मासिक धर्माचे असतात ते तुम्ही स्किप करून ती पूर्ण तुम्हाला करायची. ह्या दिवसांमध्ये तुम्हाला काय नियम पाळायचे? तुम्ही ब्रह्मचर्य पाळायचं नाही आहे, कारण की आपण मुलासाठीच करतो, त्यामुळे ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही. फक्त परान्न वर्ज्य आहे तुम्हाला. आणि तुम्हाला मांसाहार बिलकुल करायचं नाही. 41 दिवस बिलकुल मांसाहार वर्ज्य आहे, हे लक्षात ठेवा. हे नियम तुम्ही सोपे झाले. तुम्हाला कुठे जायचं असेल ही सेवा करून नक्की जा. सेवा करायची वेळ काय, तुम्ही दिवसभरात कधी करा, सकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही कधी सेवा करा. एकच वेळ ठेवा, त्या वेळेस सेवा करा. जमलं ती सेवा पती पत्नी दोघांनी करावी. पण जसं मिस्टर कामाला जातात त्यांना जमत नाही, तर तुम्ही एकट्याने केली तरी चालेल. पण पहिल्या दिवशी 10 तारखेला तुम्ही दोघांनी एकत्र केली तर खूप छान होईल. आता सेवा काय करायची? सेवा काय करायची, तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती सगळ्यांकडेच असेल, नसेल तर ती नक्की घेऊन या. बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. नंतर 16 वेळा तुम्हाला पुरुष सुत्तम म्हणायचं आहे, 1 वेळा स्त्री सुत्तम म्हणायचं आहे, 44 तुम्हाला हात जोडायचे आहेत. नंतर तुम्हाला रामरक्षा स्तोत्र तुम्हाला 1 ते 9 हे 1 ते 9 हे रामरक्षा स्तोत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. तुम्हाला हेही म्हणायचं आहे. सोबत तुम्हाला सर्वात प्रथम एक माळ तुम्हाला संतान गोपाळचा मंत्र हा नित्यसेवेमध्ये आहे, तो 1 माळ जप करायचा. ह्या सर्व सेवा तुम्हाला करायचा. आणि 1 माळ संतान गोपाळ मंत्र ही पहिली करायची आहे. नंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ 1 माळ करायची, 16 वेळा पुरुष सुक्तम, 1 वेळा स्त्री सुक्तम, रामरक्षा स्तोत्र तुम्हाला 1 ते 9 असं 11 वेळा म्हणायचं आहे. ह्या सर्व सेवा तुम्हाला रोज 41 दिवस करायच्या आहेत. कोणती एक वेळ ठेवा, सकाळी किंवा संध्याकाळी दिवसामध्ये 1 वेळा करा. जर तुमची मिस्टर रोज अवेलेबल असेल, तुम्ही एकट्याने केली तरी चालेल किंवा मिस्टरांनी एकट्याने केली तरी चालेल. आणि जे सेवा करू त्याचे तीर्थ हे तुम्ही नवरा बायको दोघांनी प्यायचं आहे, म्हणजे प्राशन करायचं आहे. फेकून द्यायचं नाही, झाडाने टाकायचं, रोज ते प्यायचं. हे 41 दिवस सेवा मनापासून करा, खूप छान तुम्हाला रिझल्ट भेटतील. हां, पण सेवा करायच्या अगोदर म्हणजे तुम्ही गुरुवारी किंवा सेवा करायच्या अगोदर तुम्ही स्वामींच्या मठात जायचे, केंद्रात जावा किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात जावा, खडीसाखर नारळ त्यांना अर्पण करा. त्यांना सांगा माझ्याकडून सेवा तुम्ही करून घ्या आणि माझ्या मनोवांछित माझी इच्छा पूर्ण करा, म्हणजे मला संतान प्राप्ती होते. मग तो मुलगा असो मुलगी काही असो, पण ही सेवा नक्की अर्पण करा. श्री स्वामी.